मित्र नमस्कार. आजचा हा माझा प्रवास आहे कात्रज ते वारजे या ठिकाणी दोन दोन वेगवेगळ्या संस्थांच्या अधीन हे रस्ते येतात. एक आहे नॅशनल हायवे अथॉरिटी आणि दुसरा आहे पुणे महानगरपालिका. तर या रस्त्यांची अवस्था पावसाळ्यात इतकी भयानक. दोन्ही या आस्थापनांच्या इंजिनियर्सनी करून टाकली. आता इंजिनियर्सना आपण धरायचं, कारण यामध्ये राजकारणी असो किंवा इतर कोणी इन्व्हॉल्व होत नाही. त्या रस्त्यांची जबाबदारी त्या इंजिनियर्सची आहे. त्यांनी ते रस्ते प्रत्येक दिवशी पाहिले पाहिजेत, त्यांची अवस्था काय पाहिली पाहिजे. लोकांनी खऱ्या शिव्या त्या अशा इंजिनियर्सना दिल्या पाहिजेत ज्यांच्या अधिकारात हे रस्ते येतात. आपण पुण्याला स्मार्ट सिटी म्हणतो, पण ज्या स्मार्ट सिटीमध्ये सेवा रस्ते आहेत, त्या सेवा रस्त्यांमधून जे काही पावसाचं पाणी पडेल त्याच्या निचऱ्याचीही सोय केलेली दिसत नाही. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहाल की अगदी उड्डाणपुलावरती देखील ठिकठिकाणी पाणी साठलेलं आहे. त्याचप्रमाणे सेवा रस्त्यावर अगदी ओढ्यासारखा सेवा रस्ता झालेला आहे. तर मला त्या तमाम इंजिनियर्सना एक प्रश्न आहे की तुम्ही नक्की नोकऱ्या करता की अजून काय दुसरे व्यवसाय वगैरे करता ज्यामुळे तुम्हाला या अशा रस्त्यावरती लक्ष देता येत नाही. नवले पुलापासून जर आपण पाहिलं तर त्या नॅशनल हायवेला सुद्धा ओढ्याचं स्वरूप येतं. सामान्य माणसाला काही लिमिटेशन्स आहेत, त्याच्यामुळे तो फक्त अशा प्रकारे व्हिडिओमधून किंवा एकमेकात चर्चा करून अशा गोष्टीबाबत आपला राग व्यक्त करत असतो. परंतु सोन्यासारख्या शासकीय नोकऱ्या घेऊन तुम्ही लोक जर तुमच्या जबाबदाऱ्या पार पाडत नसाल तर खूप भयानक स्थिती आहे.
तर या ठिकाणी आता आपण वारजेच्या माई मंगेशकर हॉस्पिटल समोरची जी मुंबईला जाणारी साईड आहे त्या सर्व्हिस रोडवरती उतरलेलो आहे. आणि त्याची अवस्था तुम्ही बघू शकता की जे काही रस्त्यावरचं पाणी आहे त्या रस्त्यावरच्या पाण्याला गटारामध्ये जायला सुद्धा कुठेही मार्ग उपलब्ध नाही. त्याच्यामुळे त्या सर्व्हिस रोडलाच अक्षरशः गटार म्हणू किंवा ओढ्याचं स्वरूप आपल्याला पाहायला मिळतं. माझं हेच म्हणणं आहे की या रस्त्यावरती नॅशनल हायवे किंवा पुणे महानगरपालिकेचे जे काही इंजिनियर्स असतील ते का फिरत नाहीत, का बघत नाहीत की एवढं पाणी साठलंय किंवा एवढं पाणी साठतं या ठिकाणी, रस्त्यांचे नुकसान होतं, जे काही प्रत्येक वेळी पाऊस पडल्यानंतर जे काही खड्डे पडतात त्याच्यासाठी जो काही निधी खर्च होतो किंवा पैसे जातात ते कशामुळे जातात, ते यांच्या निष्काळजीपणामुळे जातात. आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की अख्ख्या पुलावरती पाणी साठलंय. हा एक पूल आहे, ब्रिज आहे छोटासा, आणि त्या पुलावरती किती पाणी साठलंय, म्हणजे पुलावरून खालच्या साईडला भरपूर जागा आहे पाणी जायला. परंतु जे काही इंजिनियर्स त्याच्यावरती काम करतात किंवा ज्यांच्या अखत्यारीत हे रस्ते येतात असे लोक पूर्णपणे स्वतःच्या धुंदीत आहेत असं आपण म्हणू शकतो किंवा मी म्हणू शकतो.